नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मविप्र समाजाचे श्री स्वामी षटकोपाचार्यजी महाराज कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय साईखेडा मराठी विभागामध्ये सर्वांचं स्वागत। आपला वर्ग आहे FYBA म्हणजेच प्रथम वर्ष कला। आपल्या विषयाचं नाव आहे मराठी साहित्य, कथा आणि भाषिक कौशल्य विकास। मी प्राध्यापक बनकर सर। आज मी आपल्यासमोर आपल्या अभ्यासक्रमामध्ये नेमलेलं जे पाठ्यपुस्तक आहे त्याच्याविषयीची माहिती आणि त्याच्यामधल्या कथांची माहिती आपण आज घेणार आहोत। आपले FYBA मराठी विषयाच्या साठी जे पाठ्यपुस्तक नेमलेलं आहे त्याचा फोटो तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे। त्याचं नाव आहे समकालीन मराठी कथा। संपादक आहे डॉक्टर शिरीष लांडगे, डॉक्टर दिलीप पवार, डॉक्टर संदीप सांगळे सर। हे पुस्तक आपण जर तुम्हाला उपलब्ध झालं तर कृपया हे पुस्तक सर्वांनी घ्या। याच्यामधल्या कथांचं चांगल्या प्रकारे तुम्ही वाचन करा। या पुस्तकामध्ये जी अनुक्रमणिका आहे मुलांनो, ती अनुक्रमणिका देखील तुम्ही बघू शकतात। बघा, अनुक्रमणिकेमध्ये सुरुवातीला संपादकीय दिसतंय तुम्हाला नंबर 6 वरती। संपादकीयाचा अर्थ असा की ज्या कथा संपादित केलेल्या आहे त्याच्याविषयींची पूर्ण माहिती, कथा म्हणजे काय, कथेचे घटक, प्रकार, वाटचाल हे सगळे संदर्भ संपादकीयमध्ये आणि त्याच्या पुढच्या भागामध्ये ते दिलेले आहे। आणि त्यानंतर तुम्हाला जे दिसतंय नावं ते सगळे कथांची नावं आहे। ह्या पुस्तकामध्ये एकूण 9 कथा आहे। जेव्हा मी जात चोरली होती, बाबूराव बागुल ही पहिली कथा आहे आणि ह्याच कथेविषयी आज आपण माहिती घेणार आहोत। बघा, कथा क्रमांक 1, कथेचे नाव आहे जेव्हा मी जात चोरली होती। या कथेचे लेखक आहेत बाबूराव बागुल। आता आपण या कथेविषयीची काही माहिती आपण बघणार आहोत मुलांनो। बघा, सर्वप्रथम जेव्हा मी जात चोरली होती याचे जे लेखक आहेत ते म्हणजे बाबूराव बागुल। यांचा परिचय म्हणजेच लेखकाचा परिचय आता आपण थोडा समजून घेऊया। 17 जुलै 1930 नाशिकच्या विहित गावी जन्मलेले बाबूराव बागुल यांचे दलित कथेतील योगदान अनन्यसाधारण आहे। दलित कथेचे उद्गाते, वास्तविक किंवा वास्तववादी कादंबरीकार, तसेच शोषित आणि उपेक्षित झोपडपट्टीतील फुटपाथवरील भनंग जनजीवनाचे भेदक चित्रण करणारे तसेच जातीव्यवस्थेला प्रखर विरोध करणारे हे लेखक आहेत। मानवी मनाचा वेध क्रांतिकारी लेखणीतून ते घेतात। महाराष्ट्रातील दलित चळवळीचे त्यांना प्रवर्तक असे मानले जाते। ते सर्जनशील लेखक आहेत आणि त्यांच्या परिचयामध्ये त्यांनी आतापर्यंत अनेक प्रकारचं साहित्य निर्माण केलेलं आहे। 1957 मध्ये आचार्य आत्रे यांच्या नवयुगमध्ये त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झालेली आहे आणि 1963 मध्ये हा पहिला संग्रह प्रसिद्ध झालेला। तेव्हा या कथांनी मराठी कथेतील सर्व चौकटी मोडीत काढल्या होत्या आणि या कथासंग्रहाची जन्मकथा सांगताना त्यांनी स्पष्ट केले आहे की येथे मी जन्म घेतला म्हणूनच मला जात मिळाली, पण जेव्हा मी लिहू लागलो तेव्हा मी देशातील आणि जगातील सर्व दलित आणि उपेक्षित वंचितांचे मी झालेलो आहे, म्हणून मी त्यांचे दुःख, वेदना, संघर्ष या सर्वच गोष्टी माझ्या कथेमध्ये मी मांडू शकलो। त्यामुळेच बाबूराव बागुल आपल्या कथेला अमेरिकेतील, आफ्रिकेतील कृष्णवर्णीय साहित्याशी जोडू शकले आणि दलित साहित्याचा ते एक वैश्विक भानही देऊ शकले। एकंदर त्यांचा कथासंग्रह आहे मुलांनो जेव्हा मी जात चोरली होती हा कथासंग्रह आहे आणि त्याच नावाने आपल्याला ह्या समकालीन मराठी कथा या पुस्तकामध्ये पहिलीच कथा दिलेली आहे। ठीक आहे, आता आपण कथेतील आशय आणि कथेतील पात्र याच्याविषयी माहिती घेणार आहोत। तर सर्वप्रथम आपण कथेतील आशय बघूया। तर बघा, मध्य रेल्वे वर्कशॉपमध्ये नोकरी मिळाल्यामुळे बाबूराव हे सुरतेला गेले होते। तेथे त्यांना जातीय भेदभावामुळे भाड्याने घर मिळत नव्हते, म्हणून त्यांनी आपली स्वतःची जात चोरून ठेवली होती। त्याच्यामुळंच कथेचं नाव आहे जेव्हा मी जात चोरली होती। चोरून ठेवणं म्हणजे काय, तर एखादी गोष्ट लपवून ठेवणं। त्यांचे भाड्याचे जे घर घेतले होते त्याच्यामध्ये ते आपली स्वतःची जात कोणालाही कळू न देता तिथं राहत होते आणि ते ह्या सर्व प्रकारच्या अडीअडचणींना सामोरं जात होते। ही सर्व कथा या पुढे पुढे जात राहते आणि अनेक प्रसंग त्याच्यामध्ये घडलेले आहेत। बाबूराव बागुल यांची जेव्हा मी जात चोरली होती
या कथासंग्रहातील या शीर्षकाची ही कथा आहे. या कथेतील नायक हा शिक्षित आहे, प्रगत आहे, विचारांचा आणि चांगल्या संस्कारांचा तो घडलेला आहे आणि त्याच्यामुळेच त्याला शोषणाची जाणीव झालेली आहे. हा नायक जात चोरून राहतो. नायकाच्या एकूणच राहणीमानावरून जो खोलीचा मालक असतो त्याचा समज असा होतो की हा जो व्यक्ती हा काही कमी जातीचा नाही आहे, तर हा सवर्ण आहे, हा चांगला आहे, म्हणून तो त्याला राहायला खोली देतो. लेखक ही त्याची समजूत तशीच राहावी म्हणून आपली स्वतःची जात काय करतो लपवून ठेवतो. कधी कधी लेखक स्वतःची निंदा करतो, कधी कधी घाबरतो, स्वतःशीच संवाद साधतो. का तर तो विचार करत असतो आता नक्की पुढे काय होणार आहे, आपण तर जात चोरून ठेवली आहे, जर कोणाला काही कळलं तर काय होईल, या विचारामध्ये लेखक सतत असायचा. पण जेव्हा लेखकाची जात सगळ्यांसमोर येते किंवा खरी जात इतरांना कळते, तेव्हा मात्र जे लोक त्याला खूप जीव लावतात, जे लोक त्याला आपलं मानतात लेखकाला किंवा नायकाला, तर तेच त्याच्या विरोधामध्ये जातात आणि म्हणून त्याला ते खूप मारझोड पण करतात आणि अशा प्रकारे त्या कथेचा शेवट थोडा विदारक झालेला आहे. मग जात चोरल्याची एकंदर शिक्षाच मला भोगावी लागली का, अशा प्रकारचा प्रश्न देखील इथं नायकाला पडला आहे. आणि याचा परिणाम असा होतो की इतर जे लोक असतात तर ते काय करतात, त्या नायकाचे सर्टिफिकेट फाडून टाकतात, त्याला खूप रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करतात आणि परिणामी ज्या नायकाला तिथं नोकरी लागलेली असते ती नोकरी देखील त्याला तिथं सोडावी लागते. आणि अशा प्रकारे एक जिवंतपणे मरण यातना भोगण्याचं काम जातीमुळं लेखकाच्या वाट्याला आलेले आहे आणि यालाच विरोध करणं किंवा याला वाचा फोडण्याचं काम या कथेमधून लेखकाने इथं केलेलं आहे. आणि म्हणून जो नायक असतो तर तो नायक काय करतो, म्हणजे नायक याच्यामध्ये काशीनाथ सपकाळ दाखवलेला आहे आणि त्याच्यामधला एक ज्याला आपण म्हणतो की लेखक आहे, तर लेखक शेवटी ठरवतो की काशीनाथ सपकाळ सोबत आपण काय करूया की नोकरी सोडून इथून आपण परत निघून जाऊया, इथं सध्या आता आपल्याला काही थांबायचं नाही आहे. मुंबईचा काशीनाथ सपकाळ जो आहे तर तो त्याच्याबद्दल पण कथेमध्ये माहिती आलेली आहे. त्याच्या जातीवरून कामावरती जे काही बाकीचे कामगार आहे त्यांच्याशी काशीनाथ सपकाळला ज्याला म्हणतो आपण सतत लढा द्यावा लागतो, प्रतिकार करावा लागतो. तसा तो काशीनाथ सपकाळ थोडा रागीट पण आहे आणि त्याला जेव्हा जास्त राग येतो किंवा जास्त त्रास होतो तेव्हा तो इतरांना मारण्याची देखील भाषा करतो आणि त्यांच्या विरुद्ध तो काय करतो तर एक प्रकारचा उठाव करतो. बाबूराव बागुल म्हणतात की आम्हाला तुम्ही घर देत नाही, शहरामध्ये राहू देत नाही, त्यामुळे मानसिक बौद्धिक उन्नतीची चणचण आम्हाला आमच्या वाट्याला येते. झोपडीत राहायचं, गृहजीवनापेक्षा गलिच्छ जीवन जगायचं, आईबाप, तरुण भाऊ बहीण यांच्यासमोर किंवा मुलामुलींसमोर स्त्रियांचे आणि पुरुषांचे संबंध येतात. घाणीमध्ये गर्दीमध्ये ओशाळलेल्या मनाने उद्याचे आधारस्तंभ आम्ही जन्माला घालायचे कसे, आणि आजूबाजूचं जे वातावरण आहे ते कसं आहे तर खून, जुगार, दारूभट्ट्या हे सगळं बघत बघत तिथली मुलं वाढतात आणि त्याच्यामुळे मग तशा प्रकारचे संस्कार त्या मुलांवरती किंवा त्या समाजावरती होत चालतात. आणि म्हणूनच हा सगळा जो प्रकार आहे या सगळ्या प्रकाराला वाचा फोडणं, लोकांसमोर आणण्याचं काम या कथेमधून बाबूराव बागुल यांनी केलेलं आहे. आणि म्हणूनच कथेचा आशय जो आहे मुलांनो, त्याच्यामध्ये कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत अनेक प्रकारचे वळणं घेत जाते आणि या प्रकारे काय होतं तर एकंदर जातीमुळं होणारा त्रास किंवा त्या काळामध्ये उच्च नीच जातपात हे मांडल्यामुळं लोकांना किती यातना, किती अडीअडचणी किंवा किती संकटांना सामोरं जावं लागू शकत होतं, याचं जिवंत उदाहरण बाबूराव बागुल यांनी आपल्या वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं एकंदर काम केलेलं आहे. याच्यामधले जे पात्र आहे मुलांनो तर ते कोणकोणते आहे तर याच्यामधला नायक जो आहे तो म्हणजे काशीनाथ सपकाळ, नंतर स्वतः लेखक, त्याच्यानंतर राम शरण, नंतर माता प्रसाद, रणछोड आणि देवजी, एवढे याच्यामधले महत्त्वाचे पात्र आहेत. आणि ह्या पात्रांच्या सर्व चर्चेमधून, संवादामधून कथा पुढे पुढे जात असते आणि एकंदर या कथेतील सर्व पात्र तर त्याची म्हणजे वर्णन जे केलेले आहे पात्रांचे, तर हुबेहूब ते पात्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहू शकतात. हा लेखनाचा एक वेगळा विशेष आपल्याला इथं सांगता येऊ शकतो. आता ह्या कथेची भाषा कशी आहे मुलांनो, तर ह्या कथेची भाषा जर आपण बघितली तर बाबूराव बागुल यांच्या कथेतील भाषा
संदर्भांची जे काही त्यांनी संदर्भ दिलेले आहे तर ते प्रसंग बोलके करणारे आहेत. ही भाषा प्रमाण भाषा आहे. या भाषेमध्ये किंवा कथेमध्ये हिंदी शब्दांचा पण समावेश झालेला दिसतो, पण ही जाणीवपूर्वक प्रमाण भाषा नायक बोलत आहे. बाबूराव बागुल यांच्याजवळ एक प्रकारची वेगळी शैली किंवा एक प्रकारची वेगळी धाटणी आहे आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी ती भाषा लेखन केलेलं आहे. बाबूरावांजवळ आत्मनिष्ठा असूनही ते अहंकाराने ग्रासलेले अजिबात आपल्याला दिसत नाहीये. त्यांची भाषाशैली प्रभावी पण त्याचप्रमाणे विद्रोही देखील पाहायला मिळते. त्यांचं प्रसंग चित्रण करण्याची पद्धत अगदी जिवंत आहे. त्याच्यामध्ये कारुण्य, क्रूरता ते अगदी सहजपणे रेखाटतात. त्यांची ही कथा नकार, विद्रोह आणि मानवतावादी जीवनमूल्यांचा पुरस्कार करणारी आहे असं त्या कथेतून आणि आपल्या त्या भाषेतून आपल्याला कळतं. एकूणच काय तर या कथेमधलं जे नाट्य आहे तर ते नाट्य प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर घडतंय असं आपल्याला ती कथा वाचल्यानंतर कळतं. जाती जातीमधील उच्च नीच भेदामुळे जातीभेद आणि त्यामुळे होणारा द्वेष, स्पृश्य अस्पृश्यता या सर्व गोष्टी आपल्याला त्याच्यातून कळतात. जो राम शरण आहे तर त्याची गुरुभक्ती आणि नंतर त्याचा कठोरपणा किंवा त्याचा एकदम टोकाला जाण्याची भूमिका याचं जे चित्रण केलेलं आहे ते पण अगदी वेगळ्या पद्धतीने त्यांनी केलेलं आहे. याच्यामधला जो संघर्ष उभा राहिलेला आहे तो संघर्ष फक्त केवळ जातीमुळे तिथं उभा राहतो आणि मग वाचकाला सुद्धा एक विचारप्रवणता मिळते आणि वाचकसुद्धा तिथं विचारप्रवण होऊ शकतो. कथानायकाला मारहाण म्हणजे जात चोरल्याची जणू शिक्षाच मिळते अशा प्रकारचा प्रसंग, कारुण्य प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. या घटनेने लेखक कमालीचा अस्वस्थ आहे आणि लेखकाने जे लिहिलंय आणि वाचकाने ती कथा वाचली आहे तर वाचकसुद्धा या गोष्टीमुळे अस्वस्थ होतो. ही कथा आपल्याला विचारप्रवणतेकडे घेऊन जाणारी आहे आणि एकंदर चांगला संदेश या कथेतून आपल्याला मिळतो. अशा प्रकारे ही एक आगळी वेगळी कथा बाबूराव बागुल यांनी लेखन केलेली आहे. त्याच्यामधले पात्र, प्रसंग, संदर्भ आपल्याला अगदी मनामध्ये घोळत असतात, आपल्याला ते विचार करायला लावतात आणि आपल्याला एक चांगल्या प्रकारचा संदेश देतात. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबून घेऊया. पुढचा भाग आपण नंतर येत असताना बघूया.